अक्षरा चेटूक केलंय ग तिने, चेटूक केलंय त्याच्यावर. चेटूक नाही बाबा, त्यांनी अधिपतींना कन्व्हिन्स केलंय की त्या चांगल्या आहेत, त्यांचं प्रेम आहे अधिपतींवर. पण तो ते खरं मानतो ना. हो. अक्षरा बाळा, तुला माहिती आहे ती बाई किती डेंजरस आहे. माझ्या अशक्तपणाचा, माझ्या दुबळेपणाचा फायदा घेऊन तिनं मला गलित गात्र केलं. अक्षरा, तिनं तुझ्यासारख्या मुलीला वेडं करायचा प्रयत्न केला. ती काही करू शकते. पण त्यांचा प्रयत्न फसला ना बाबा. बाळा, ते तू सुदैवी आहेस म्हणून, तू हुशार ठरलीस तिच्यापेक्षा म्हणून, नाहीतर काय झालं असतं मला सांग. म्हणून अक्षरा सांगतो मी, प्लीज माझं ऐक. बाबा तुम्ही शांत व्हा प्लीज. अक्षरा, तुला कळत नाहीये, तुला कळत नाहीये, पण मला माहिती आहे ती बाई काहीतरी मोठा प्लॅन करते, काहीतरी कारस्थान करते ती. मी हात जोडतो बाळा तुझ्या पुढे. अधिपतीला घे आणि इथून पळून जा प्लीज. बाबा निघून जाण्याची वेळ आता त्यांची आहे, आपली नाही. अक्षरा, माझं ऐक, माझं ऐक. मला माहिती आहे ती कशी आहे. तू आजच तुझी बॅग भर, जे हाताला लागेल ते घे, अधिपतीला घे आणि या घरापासून दूर कुठेतरी जा. आणि अक्षरा, परत इथे आसपास सुद्धा कधी फिरकू नका. जा, गुपचूप जा इथून, शांतपणानं जा. बाबा आपल्याच घरातनं आपण चोरासारखं बाहेर जायचं का? आपल्या सुखासाठी जा बाळा, कारण ही बाई सोडणार नाहीये. ही सूड घेणार, आता तर जास्त घेणार, आणि ती माझा सगळा राग तुमच्यावर काढणार. कधी कधी वाटतं की तिला जे हवंय ना ते देऊन टाकावं. तिला काय हवंय? तिला लग्नाची बायको व्हायची ना माझी. तिला हक्क हवाय ना बायकोचा, तर देऊन टाकावा. असं जे व्हायचं ते होऊ दे, पण किमान तुम्ही वाचाल, तुमचा पिच्छा सोडेल ती. हो बाबा, एक चूक सुधारण्यासाठी आपल्याला दुसरी घोडचूक नाही करायची आहे. अक्षरा, पण तिच्यापासून आपल्याला कोण वाचवणार? अधिपती. आता तुम्ही कशा पायी रडायलाय? मग आता तुम्ही असं बोलल्यावर काय करायचं आम्ही? अधिपती, तुम्हाला एक सांगू काय? माणसाने सारासार विचार करावा आणि ज्यात सगळ्यांचं हित आहे तोच काय तो निर्णय घ्यावा. हे बघा, तुमच्या वडिलांनी आम्हाला ह्या अगोदर अनेक वेळा घराच्या बाहेर काढलंय. आमचा लई अपमान केलाय, आम्हाला वाटेल तसं बोललेत ते. पण प्रत्येक वेळेस फक्त तुमच्या तोंडाकडे बघून आम्ही शांत राहिलो, सगळे अपमान सहन करत राहिलो. पण ना, आता आम्ही बिलाही दुखावलो गेलोय. आणि आता तर काय, सुनबाई पण चार चौघात आमचा अपमान करायला लागल्या. ते काही झालं ना तरी आमच्या मनातून जाईन झालंय बघा. काय ना अधिपती, हे समज सोसण्याची ताकद नाही राहिली आता आमच्यामध्ये. काय चारुवास सूर्यवंशी कधीतरी त्यांची फेवरेट लाईन बोलतील, चालती हो घरातून, नाहीतर आणखीन कोणीतरी आम्हाला हात धरून घराबाहेर काढेल. त्यापेक्षा आम्हीच जातोय घर सोडून तीर्थयात्रेला. तुम्ही कुठं सुद्धा निघून जाणार नाही. मी देवीच्या साक्षीनं वचन देतो तुम्हाला कोणी सुद्धा घराबाहेर जा म्हणणार नाही. मास्तरीन बाईसनी मी काय प्रॉब्लेम नाही तुमचा, पण तरी काय छोटा मोठा विषय असेल मी बोलून घेतो त्यांनी. अधिपती, कुठवर आमच्या बाजूने तुम्ही त्यांच्याशी बोलत राहणार? बायको आहे ती तुमची, अख्खं आयुष्य तुम्हाला त्यांच्या संग काढायचंय. त्यांच्या कलानं पण तुम्हाला घ्यावं लागणार का नाही? बायको फक्त नवऱ्याची नसते, सून पण असते ना ती घरची. आईसाहेबांना वजा करून फक्त नवरा नाही मिळत ना. नाही अधिपती, पण त्यांना आम्ही नकोय घरात. असं नाही आईसाहेब. खोटं नका बोलू अधिपती, देवीच्या दारात आहे असं तुम्ही. खोटं नाही बोलत, मला मनापासून वाटतंय म्हणून मी सांगतोय. मला चांगलं माहित आहे मास्तरीन बाईंच्या मनात सुद्धा येणार नाही की तुम्ही घराबाहेर जा. पण अधिपती, जर का आईसाहेब किंवा बायको असं निवडायची वेळ आली तुमच्यावर, तर अशी वेळ येणार नाही कावच. माझा मास्तरीन बाईंवर पूर्ण विश्वास आहे. त्या जोडणारे आहेत, तोडणं त्यांच्या रक्तातच नाही. तुम्ही उगाच काहीतरी भलते असेल ते विचार करू नका, चला घरला. मास्तरीन बाईसनी जर कळलं ना की तुम्ही वृद्धाश्रमात वगैरे जायचं बोलत होता, त्याच झापतील, माहित आहे का? चला तुम्ही. काहीतरी आपल्या डोसक्यात घेऊन बसलाय, वृद्धाश्रमात जातो, चला घरला. पण बिन काय नको, आता घरला चला. तुम्ही घरला चला, चला 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 माझ्यावर. भुवनेश्वरी पासून अधिपती वाचवणार आपल्याला? हो. नाही अक्षरा, मला असं नाही वाटत. का? अक्षरा, एवढं सगळं होऊन तो तिच्या विरुद्ध एक शब्द ऐकून घेत नाही, तो काय वाचवणार आपल्याला? तिच्या मायेत फक्त आंधळा झालाय तो, त्याला खरं खोटं काही दिसत नाही. आणि अक्षरा, तुला कळतंय का, तिनं माझ्या बरोबर इथे जी खेळी केली ना, तीच तिनं तुझ्या बरोबर करायचा प्रयत्न केला. ती सोडणार नाही तुला अक्षरा. असं नाही होणार बाबा.
अधिपती आपल्या बाजूने उभे राहतील, मला खात्री आहे. भलत्या भ्रमात राहू नकोस पोरी. बस ऐक, ऐक, तू इथून निघून जा कुठेतरी लांब. बाबा, माझ्याच घरातनं मी पळून नाही जाणार. ती बाई तुम्हाला जीणं नकोसं करेल. तुम्ही 10 दिवस बाहेर होतात तेव्हा तेव्हा आनंदी होतात ना. तुमच्यात भांडणं नव्हती, कसले मतभेद नव्हते, बरोबर ना. फक्त प्रेम होतं तुमच्यात. आणि तू लक्षात घे, या घरात बरोबर उलट होतंय. प्रेमाचा एक शब्द नाही ग, फक्त भांडणं होत आहेत तुमच्यात. तुम्ही लांब जाता एकमेकांच्या पासून. आणि या सगळ्याला कारण ती बाई आहे. अक्षरा, ती बाई फक्त माझ्या घराचं वाटोळ करायला निघाली. बाबा, तुम्ही शांत व्हा. तुम्ही पॅनिक होऊ नका. मी आहे ना, मी सगळं ठीक करणार आहे. अक्षरा, माझा आता कशावरच कुणावरच विश्वास नाहीये. ती बाई भयानक बाई आहे. ती काही करू शकते. विचार कर अक्षरा, इतके दिवस ती बाई चारुलता बनून राहिली आणि कुणाला पत्ता सुद्धा लागला नाही, कुणालाही संशय आला नाही, साधा मला सुद्धा. अक्षरा, तिनं मला ट्रॅप केलं. माझ्या बरोबर तिनं मला भुलवून लग्न लावून घेतलं. त्या लग्नाचा व्हिडिओ करून ठेवला. अक्षरा, विचार कर, काय लेवलचं प्लॅनिंग आहे तिचं. किती कारस्थानी बाई आहे. तुझ्या माझ्या कल्पनेच्या पलीकडे डोकं चालतं तिचं. आणि मला माहिती आहे अक्षरा, ती काही झालं तरी या घराच्या बाहेर जाणार नाही. आता रोज नवा ड्रामा करणार ती. इथेच आपल्या डोक्यावरती मिरे वाटणार. आणि अधिपती तिला देवी मानत राहणार जोपर्यंत ती राक्षस असल्याचा पुरावा आपण त्याच्या समोर आणत नाही. मी मिळवेन बाबा पुरावा. कसा आणि का? तू आता या सगळ्यात पडायचं नाहीयेस. मला तुला लवकरात लवकर त्या बाईपासून दूर करायचंय. अक्षरा, ती बाई तुला सोडणार नाही आता. ती डूब धरणारी बाई आहे. ती मगाशीच आली होती आणि म्हणत होती, मी आता तुला धडा शिकवणार, अक्षराला. तुमचा काहीतरी जुना हिशोब आहे असं काहीतरी म्हणत होती ती. अक्षरा, ती हेच करते. ती डूब धरते, ती सूड उगवते. अक्षरा, समजून घे, ती बाई मला या घरात नको आहे का? खरंच नको आहे. तिनं फक्त आपल्या घराचं वाटोळ केलंय, माझ्या आयुष्याचं वाटोळ केलंय. बाबा, मलाही नको आहेत त्या या घरात. मग अक्षरा, तू काही कर. तुला जे शक्य आहे ते कर. एकतर त्या बाईला या घरातून बाहेर काढ, किंवा बाळा, तुम्ही दोघं तिच्या नजरेपासून दूर जा, लांब जा. मी दोघं कुठेही जाणार नाही बाबा. सगळं ठीक होईल. सगळं ठीक होईल बाबा. मी शब्द देते तुम्हाला. या घरातलं सुख, शांती, समाधान सगळं परत येईल. मी परत आणेन. अक्षरा, हे सगळं शक्य नाहीये जोपर्यंत ती बाई या घरात आहे. ती बाहेर जात नाही तोपर्यंत हे नाही होणार. जर हे सगळं त्या घराबाहेर गेल्यामुळे होणार असेल तर आता त्यांना घर सोडावं लागेल. आय प्रॉमिस. अक्षरा, हे कसं करणार आहेस तू? तो अधिपती आहे. अधिपतींच्या डोळ्यावरची पट्टी निघणार आहे बाबा उद्या. आणि भुवनेश्वरी मॅडम पण घराबाहेर जातील उद्याच. बसा बसा. अहो अधिपती, वर बसा. तुम्हाला किती वेळा सांगायचं आमच्या पायाशी बसू नका म्हणून. या वरती. नाही नाही, आम्ही तुमचं काय ऐकणार नाही. वरती बसा. बसा बसा. माफ करा आई साहेब मला. तुम्ही कशापायी माफी मागायलाय? मीच कुठेतरी कमी पडतोय म्हणताना तुम्हाला एवढा त्रास होतोय. नाही हो अधिपती, तुम्ही कुठं बी कमी पडला नाही. तुम्ही लय करता आमच्यासाठी. आम्हाला तुमच्यामुळे कसला बी त्रास झालेला नाही. मग तिकडे पाक त्या वृद्धाश्रमात जायचा विचार का केला तुम्ही? सांगा बरं. कशा बसल्या होता जाऊन त्या मंदिरात एकट्याच? कसं वाटत होतं ते आई साहेब? ह्या घरच्या तुम्ही थोरल्या सरकार आहे जा, आणि तुम्ही थोरल्या सरकार राहणार, त्याच हक्कानं तुम्ही या घरात राहायचं. ह्या घरातनं बाहेर पडायचं आणि आम्हाला सोडून जायचा विचार केला तर बघा तुम्ही. अधिपती, तुमचं आणि आमचं कसं आहे माहिती आहे का? एकसारखा स्वभाव आहे. जे काय मनात येतंय ते बोलून मोकळं होतोय आपण. आमचं म्हणणं एवढंच आहे, झाला तेवढा त्रास बाद झाला, पण यापुढं आमच्यामुळं कोणाला बी त्रास होऊ नये. काय कुणाला त्रास होत नाही काय? सुनबाईंना होतो. नाही, असं काही सुद्धा नाही. आणि तुम्ही आता असले विचार करू नका. तुम्ही आता शांतपणे झोपून जा, आराम करा. आई साहेब, अजिबात काही विचार करू नका. मी येऊ का? जाऊ, तुम्ही पण आराम करा.
ओंकार, सगळं सेट झाले ना? हो. आता वहिनींनी जसं सांगितलंय सगळं तसंच करूयात, ते पण नीट. बस एकदा ठरलं ना की मग झालं. हो. वहिनीत. हा वहिनी बोला. हां वहिनी, आपण उद्या सकाळीच धमाका करूया. काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे वहिनी, फक्त तू सगळं खरं बोलला पाहिजे हो. तसंच होईल. वहिनी सगळं काही ठीकच होणार. हो वहिनी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ठीक आहे ठीक आहे. थँक्यू हा वहिनी. भाऊजी थँक्यू. ठीक आहे. भेटू उद्या. ठेवते. अधिपती, अधिपती, अधिपती मला बोलायचंय तुमच्याशी. बोला की. काय झालं? टेन्शन मध्ये आहात? टेन्शन आहेच. काय झालं? फॅक्टरीमध्ये काय झालंय का? फॅक्टरीचं काय नाही हो. फॅक्टरीचे प्रॉब्लेम असे चुटकीसरशी सोडवतोय आम्ही. तर घरात काय झालं की डोसकं सुन्न होतंय. आणि आईसाहेबांविषयी जर काय असेल, डोसकं कामच करत नाही माझं. आता काय केलं त्यांनी? त्यांनी काय केलं म्हणजे त्या काय करणार? त्यांनी केलंच होतं ना. चुकलंच बघ भुवे तुझं. खरंच गरज होती का हे समज करायची? तुला माहित होतं ना व, जन्माला घातलंय मी तुला. मला कळणार नाही बाई. मग बोलली नाहीस ती? आई आहे मी तुझी लेकरा. मला तुझं मन कळतं, पण असं मृगजळाच्या मागं धावून काय होणार आहे? मृगजळाला फसून तर आलो आम्ही इथं, अडकलो. आता मागं नाही हटता येणार. मला ठाव आहे तुझं त्यांच्यावर लय प्रेम आहे. लय वर्षापासून तुला त्यांच्याशी लगीन करायचं आहे. मला बी वाटतं तुझं त्यांच्याशी लगीन व्हावं. तू असं आयुष्यात एकटं राहू नये. अगं मी तर त्यासनी जावई बापू म्हणत आले ना मग. पण मला एक सांग, हे असं या मार्गानं लगीन करून तुला काय मिळणार आहे? बायकोचा मान. अगं पण तो मान भुवीचा नाही आहे, चारुलताबाईंचं. म्हणून तर आम्ही त्यांचं रूप घेतलं ना व. असं फसवून अधिपतीनं माहित होतं की. हा, ते समजा कळलं मला. आणि भुवे, मला बी वाटतं मी जिवंत असेपर्यंत त्यांच्या नावाचं मंगळसूत्र तुझ्या गळ्यात पडावं. तुझं प्रेम खरं आहे ग, फक्त मार्ग चुकला ग. प्रेम खरं आहे ना व, मार्ग खोटा असला तरी चालतंय. अगं पण ते कळत नाही ना त्यासनी. किती चिडलेत बघ. त्यात काही नवीन आहे. नुसतं आम्हाला बघून बी राग वकत्यात ते. आणि कसं आहे आई, राग बी प्रेमाचं दुसरं रूप असतं. तसा माणूस भला आहे. आणि त्यांनी तुला बायको म्हणून आणलं नव्हतंच. त्यांनी तुला. आई काय सारखी त्यांची बाजू घेतेस? आमची आई आहेस की त्यांची? अगं असं नाही ग. तुमच्या दोघांचं समजा ठीक व्हावं याच्यासाठी मी त्यांची लय समजूत घालत असते बघ. पण आधीच तुमच्यात काय बरं नव्हतं. आणि आता इथून पुढं काय होईल हे आंबाबाईलाच ठाऊक. अगं देवापुढे एकच मागणं आहे माझं की नाही, आता देवाकडे काय बी मागू नगस. आम्ही देवाकडे लई गाराणी घातली, उपास तापास केले, नवस सायास केले, पण देवानं काय आमचं ऐकलं नाही. आमच्या मनाची पर्वा नाही केली. आता तर आम्ही बी देवाची पर्वा नाही करणार. भुई, आता आणि काय आहे? काय चाललंय तुझ्या डोसक्यात? हिशेब करायचा आहे कुणाचा? सुनबाईंचा. अगं आता हे कशा पाहिजे तू? आई
नका आमच्या मध्ये पडू. जा आराम कर. भुया जा जा. तुम्ही अजून तेच डोसक्यात धरून ठेवले. नाण्याच्या दोन बाजू असतात, दुसरी बाजू बी बघत जावं की खावं तर. कुठली दुसरी बाजू? दुसरी आईसाहेबांची बाजू. त्यांची कसली बाजू आहे अधिपती? सांगा. जे झालं त्याचा त्यासनी लई त्रास होतोय. त्या मला काय म्हणल्या माहिती आहे? त्यांनी जे केलं ते चुकलं. काय चुकलं असं म्हटलं त्या? हा, तुम्हासनी जसं वाटतं तसं नाही आहे. त्यांचंच मन त्यासनी खायला लागले. त्यांनी जे काय केलंय ते त्यांच्या प्रेमापोटी केलंय, बाकी काय नाही. आता त्यांचं मन विटलंय माहिती आहे का? त्यासनी लय वाईट वाटायला लागले. अहो आज त्या काय म्हणल्या माहिती आहे? म्हणले मी वृद्धाश्रमात जाते. मला लय वाईट वाटलं मास्तरीनबाई. भरल्या घरात असं कोण वृद्धाश्रमात जायची भाषा करते का सांगा? पण त्यांना जायचं असेल वृद्धाश्रमात तर जाऊ दे ना, काय हरकत आहे? काय बोलताय तुम्ही? खरंच अधिपती, हल्ली खूप चांगले वृद्धाश्रम असतात, चांगल्या चांगल्या सुविधा असतात. तुम्ही दर आठवड्याला जाऊन त्यांना भेटू शकता. हो, काय बोलता? डोसकं बिस्कं फिरलंय काय तुमचं? तुम्हाला कळतंय का काय बोलताय? पती मी नाही म्हणत आहे, त्याच म्हटल्या ना वृद्धाश्रमात जायचंय म्हणून. अहो त्या लाख म्हणतील, आपण ऐकायला पाहिजे का मग त्यांचं? एवढं चांगलं घर आहे, हा, सगळी माणसं आहेत, नोकर चाकर आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, तरी त्यासनी एवढं वाईट वाटतंय. म्हणजे आपण फॅमिली म्हणून कुठेतरी फेल झालो, आपलं त्यांच्याकडे लक्ष नाही आहे, घरात सारखे वाद चालू आहेत, त्यांच्या मनासारखी एक गोष्ट होत नाही. त्या इथं सुखी नाही आहेत मास्तरीने. मग त्यांचं सुख ज्यात आहे ते करू द्या त्यांना. हे बघा, त्या एक म्हणणार, त्याला आपण नाही म्हणणार, मग त्या पुन्हा दुःखी होणार. त्यापेक्षा त्यांना जे हवंय ते करू द्या त्यांना. अहो त्यासनी वृद्धाश्रमात जायचं, मग काय मी त्यासनी सांगू तुम्ही वृद्धाश्रमात जा? काय बोलताय तुम्ही? मला काय कळत नाही बरं काय. अहो आई साहेब आहेत आमच्या, देवी समान मानतो आम्ही त्यासनी. त्यासनी वृद्धाश्रमात टाकायला आपण काय? आपण नाही टाकत होत त्यांना. वृद्धाश्रमाचा मुद्दा त्यांनीच काढलाय ना. अहो त्यांचा मुद्दा काय का असं, पण ह्यो मुद्दा त्यांच्या डोसक्यात आला तो का, त्याच्या मागच्या काय भावना होत्या ते समजून घ्यायला नको. मला त्या या घरात पाहिजेत बघा. एवढी दिवस त्या बाहेर होत्या तेव्हा येड्यासारखं त्यासनी उडकत होतो, आणि आता त्या घरात आहेत तर काय त्यासनी बाहेर पाठवू? हे शक्य नाही बरं काय. आणि तुम्ही बी असला काय विचार डोसक्यात आणू नका. मला वाटलं होतं उलट की तुम्हाला हे कळल्यावर तुम्ही चिडाल. मी आईसाहेबांनी बी तेच म्हणलं, आईसाहेब असं कसं काय बोलल्या असं तुम्ही म्हणाल, पण तुम्ही काय बोलतच बोलतायचा. हे काय मला पटाय नाही हवा. जाऊ दे, आपण नको बोलायला. नाही ना, तुम्ही असं नाही बोलायला पाहिजे होतं. नको बोलायला आपण, कारण आता आपण कितीही बोललो तरी आपल्यात वादच होणार आहे. तुम्हाला नाहीच पटणार आहे. पण उद्या बोलूया का यावर? काय झालंय तुम्हाला? तुम्ही नेहमीसारखं बोलणं झालंय. जाऊ दे, आपण नंतरच बोलूया. मला काम आहेत खूप. पाणी हवंय का? मग उत्तर कसलं? असं का बोलला तुम्ही? काय बोलले मी? आईसाहेब वृद्धाश्रमात जाऊ देत म्हणून. मी कुठे असं म्हटलंय? अरे म्हणला तुम्ही मास्तरीनबाई. मी असं नाही म्हटलंय. हो, असं त्या म्हटल्या, हे तुम्हीच सांगितलं ना मला. हा, पण असं वय झाल्यावर आई बापाला वृद्धाश्रमात सोडायचं बरं आहे का? तुम्हाला माहिती आहे अधिपती, काय? आपल्या संस्कृतीमध्ये पूर्वीच्या काळी 4 आश्रम होते. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. म्हणजे आपले ऋषीमुनी खूप खूप हुशार होते. त्यांनी खूप विचार करून योजना आखली होती. ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे शिक्षण घेण्याचा काळ, मग त्यानंतर संसारासाठी गृहस्थाश्रम, आणि एकदा मुलं मोठी झाली, आपापल्या मार्गाला लागली की त्या काळाला म्हणायचं वानप्रस्थाश्रम. आणि या काळामध्ये माणसं आपलं घरदार सोडून जंगलामध्ये किंवा कुठेतरी लांब झोपडी करून राहायचे, आणि मग हळूहळू हळू संसारातनं आपलं मन काढून घ्यायचे, सुखांचा त्याग करायचे. तुम्हाला असं नाही वाटत अधिपती की आपण हल्ली बाहेरच्या देशांचं एवढं अनुकरण करतोय? किती योग्य वाटतं तुम्हाला? अहो असं काय म्हणताय?
उलट आता या वयात म्हाताऱ्या माणसांना आपली जास्त गरज असते. त्यांची दुखणी खुपणी कोण बघणार? मग त्यांनी त्यांच्या लेकरांसंग राहायचं ना. बरोबर आहे, पण त्याचा त्रास नको व्हायला ना इतरांना. म्हणजे तुम्हाला त्रास होतोय त्यांचा एवढा? नाही, मी जनरलच बोलले. असं नका बोलू मास्तरीनबाई. मला असं वाटतं अधिपती की तुम्ही खूप इमोशनली विचार करताय. त्यांची इच्छा असेल तर आपण त्यांच्या इच्छेचा मान ठेवला पाहिजे. हो, इच्छा म्हणजे आता त्यांची तशी इच्छा का होत्या? त्यांच्या दुःखाला कुठेतरी आपण जबाबदार आहे का बाबा? हे विचार करायला नको आपण? कधी कधी स्वतःच्या दुःखासाठी माणूस स्वतः जबाबदार असतो. तुम्ही त्यांचा एवढा राग का करताय सो? कारण तुम्ही त्यांच्यावर एवढं प्रेम करता म्हणून. हा मग तुम्हाला माहिती आहे अधिपती, चुकीच्या माणसावर केलेलं प्रेम आणि अपात्र दान दोन्ही वाया जातं असं म्हणतात.